महाराष्ट्रातील नंबर 1 टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे भुईमुग कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे। गेल्या 8-10 दिवसापासून सातत्याने ढगाळ वातावरण आणि अधूनमधून होणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यावर मोठे संकट ओढवले आहे। अनेक गावांमध्ये उन्हाळी पिकाची काढणी सुरू असताना पावसाचे सरी कोसळल्याने पीक कुजण्याच्या अवस्थेत पोहोचले आहे। विशेषतः कांदा, भुईमुग आणि बाजरी, ज्वारी या पिकांना मोठा फटका बसला आहे। तालुक्यातील वरसूर, पाटण, सुलवाडे, निरगुडी या भागात भुईमुग काढणीला सुरुवात झाली होती, मात्र पावसामुळे पूर्ण ओली झाली तर कांदा देखील पूर्णपणे पाण्यात गेल्याने शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं आहे। आता शासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्याने केली आहे। आमचं वरसूर शिवार आहे। वरसूर शिवारमध्ये ना भरपूर आता भरपूर पाऊस पडला, काही बाजरी, मका वगैरे यांचं नुकसान झालेलं आहे आणि त्यातल्या त्यात माझ्या शेंगांचं पण भरपूर झालेलं आहे। 3-1 एकर जमीन होती माझी शेंगांची आणि ते आता म्हणजे मोठमोठ्या शेंगा सर्व कोंब फोडून घेतल्या आहेत। आता चारा म्हणून तो आता मी गुरांसाठी तर तेवढा गोळा करून राहिलोय, ते मजुरीला सुद्धा महाग आहे। पण आता शासनाने आहे ना याच्याकडे आमच्याकडे जर लक्ष द्यावं। अजून काय पंचनामा वगैरे कुठलाही काही पूर्तता झालेली नाही, ते करावे, ते पूर्तता करावी आणि आम्हाला काही शेतकऱ्यांना मदत म्हणून काहीतरी हे करावं, हीच आमची आधीच कर्ज वगैरे असं हीच आमची तुमच्याकडे अपेक्षा आहे। रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।